नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज केळफुलाचे पत्रवडे तयार करणार आहे. त्यासाठी साहित्य पुढील प्रमाणे: पाव किलो तांदूळ घेतले आहेत. हे साधे तांदूळ घेतले आहेत. अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे. आता कढईमध्ये हे तांदूळ आणि डाळ घालूया. लहान ते मध्यम आचेवर हे तांदूळ आणि डाळ खमंग परतून घेऊया. आता तांदूळ आणि डाळ छान परतून घेतले आहेत. एका भांड्यामध्ये काढून थंड करायला ठेवले आहेत. आता हे थंड झाले आहेत. आता यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालते. हे तांदूळ आणि डाळ 2 तासांसाठी असे भिजवून ठेवूया. हे पत्रवडे तयार करण्यासाठी नेंद्रबाळीच्या केळीच्या झाडाचे केळफूल घेतले आहे. तुमच्याजवळ जर हे नसेल तर तुम्ही कोणत्याही केळीच्या झाडाचे केळफूल घेऊ शकता. फक्त कॅव्हेंडिश जातीच्या केळीचे केळफूल घेऊ नका, ते चवीला कडू असते. आता 2 तास पूर्ण झाले आहेत. पत्रवडे तयार करण्यासाठी मसाल्याचे साहित्य: 10 ते 12 सुक्या मिरच्या, अर्धी वाटी धने, 16 ग्रॅम आलं, 10 ग्रॅम चिंच, 30 ग्रॅम गूळ घेतला आहे. आता आपण मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ, डाळ आणि हा मसाला नीट वाटून घेऊया. तांदूळ थोडेसे भरडच वाटायचे आहे. हे वाटताना अर्धा ग्लास पाणी घालून नीट वाटून घ्या. हे आलं थोडंसं ठेचून घेऊया, म्हणजे वाटताना सोपे होईल. हे पत्रवडे चवीला छान लागतात. याप्रमाणेच तुम्ही अळूचे पत्रवडे सुद्धा करू शकता. हे पत्रवडे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी खाण्यासाठी करू शकता. आता वाटण तयार झालं आहे. एका पातेल्यामध्ये हे काढून घेते. हे वाटताना जास्त पाणी घालू नये. अगदी कमी पाण्यात आपण वाटून घ्यायचं आहे. आता उरलेले तांदूळ आणि डाळ आणि मसाला नीट वाटून घेऊया. यामध्ये चवीप्रमाणे गूळही घेतला आहे. तो सुद्धा मिक्सरमध्ये घालते, म्हणजे मसाल्यामध्ये छान मिसळला जाईल. आता अर्धा ग्लास पाणी घालून नीट वाटून घेऊया. आता वाटण तयार झालं आहे. आता केळफूल आपण बारीक किसून घेऊया. हे नेंद्रबाळीच्या केळीचे झाडाचे केळफूल आहे, त्यामुळे हे आकाराने खूप मोठे असते. हे 900 ग्रॅम आहे. हे आपण 3 प्रकारे बारीक करू शकतो. पहिला प्रकार आपण किसून घेऊ शकतो. दुसरा प्रकार, काकडीची कोशिंबीर करताना काकडी जशी आपण कोचून घेतो त्याप्रमाणे हे केळफूल आपल्याला कोचून घ्यायचे आहे. असे केले तरी केळफूल चांगले बारीक होते.
केळफुलाला हात लावण्याआधी हाताला थोडेसे तेल लावून घ्या, म्हणजे केळफुलाचा चीक आपल्या हाताला लागणार नाही. आणि तिसरा प्रकार, केळफूल आपण सुरीवर किंवा चाकूने बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. जितके तुम्हाला बारीक करता येतील तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्हाला जो प्रकार सोपा वाटतो तो तुम्ही करू शकता. हे केळफूल किसताना मी बाहेरील थोडी जून फुले काढून घेतली आहेत. ती यामध्ये घालणार नाहीये. हे नेंद्रबाळीचे केळफूल चवीला कमी तुरट असते. याप्रमाणे हे केळफूल किसून किंवा कोचून घ्या. आता किसून पूर्ण झाले आहे. आता आपण केळीची पाने कट करूया. हे केळीचे मोठे पान घेतले आहे. या पानाचा हा वरील भाग आहे, त्यापासून आपण असे 2 भाग करायचे आहेत. केळीच्या पानाच्या वरील भागापासूनच असे आपण याचे तुकडे करायचे आहेत. जर विरुद्ध दिशेने आपण पान कापले तर ते फाटू शकते. आता आपल्याला हवे तसे या पानांचे तुकडे करूया. मी पुन्हा एकदा दाखवते. हे केळीचे पान अशा वरील भागापासूनच आपण 2 भाग करूया. आता केळीच्या पानांचे असे तुकडे करून घेतले आहेत. केळफूल सुद्धा छान किसून घेतले आहे. ही केळफुलाची बाहेरील जून फुले मी काढून घेतली होती. ती नीट शिजली जात नाही, त्यामुळे ती बाजूला काढली होती. आता आपण गॅसवर केळीची पाने गरम करूया, म्हणजे आपण जेव्हा हे सारण भरतो तेव्हा पाने फाटणार नाहीत. याप्रमाणे सगळी पाने गरम करून घ्यायची आहेत. मगाशी जे आपण वाटण तयार केलं होतं ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये बारीक किसलेलं केळफूल घालूया. आता नीट मिसळून घेऊया. यामध्ये थोडंसं बारीक मीठ घालते. आता पुन्हा एकदा नीट मिसळून घेऊया.
आता केळीच्या पानांवर हे मिश्रण आपण घालायचं आहे. याप्रमाणे प्रत्येक पानात हे मिश्रण घालून अशा प्रकारे दुमडायचं आहे. मी पुन्हा एकदा दाखवते. ही केळीच्या पानाची मागची बाजू आहे. त्यामध्ये थोडंसं पीठ घातलं आहे. आता याप्रमाणे पान दुमडायचं आहे. याप्रमाणे सगळे मिश्रण असे पानामध्ये घालून दुमडायचं आहे. आता सगळ्या पानांमध्ये हे मिश्रण घालून झाले आहे. आता आपण हे उकडायला ठेवायचं आहे. ही साठी घेतली आहे. यामध्ये पाणी घालून ही जाळीवरती ठेवली आहे. आता या जाळीवर केळीची पाने पसरवून ठेवूया. आता ही दुमडलेली पाने नीट ठेवायची आहेत. दुमडलेली बाजू नेहमी खालीच असायला हवी, म्हणजे हे मिश्रण बाहेर पडणार नाही. हे पत्रवडे तयार करताना मी सुक्या मिरच्यांचा उपयोग केला आहे. तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता किंवा तिखट पावडर किंवा लवंगी मिरच्यांचा सुद्धा उपयोग करू शकता. आता नीट ठेवून झाले आहे. आता यावर झाकण लावते. मोठ्या आचेवर आता आपण हे उकडायला ठेवूया. हे शिजण्यासाठी 1 तास लागतो. आता 1 तास पूर्ण झाला आहे आणि ही साठी मी खाली उतरवली आहे. आता झाकण काढूया. आता हे पत्रवडे तयार झाले आहेत. आपण हे आता बाहेर काढूया. हे पत्रवडे तुम्ही लोणचे, दही सोबत सुद्धा खाऊ शकता. हे बघा किती छान शिजले आहेत. नाश्त्यासाठी किती हवे असतील तेवढेच आपण हे उकडायचे आहेत. बाकी हे तसेच पानात ठेवायचे आहेत. 5 ते 6 तास हे खराब होत नाहीत. खायच्या वेळी तुम्ही हे फोडणी घालून खाऊ शकता किंवा असेच सुद्धा खाऊ शकता.
आता थोडे पत्रवडे मी असे काढून घेतले आहेत. आता हे आपण कुस्करून घेऊया. हे पत्रवडे तयार करताना जर खोबरं आवडत असेल तर ते सुद्धा अर्धी वाटी ते 1 वाटी खोबरं घालू शकता. आता हे सगळे पत्रवडे आपण कुस्करून घेऊया. आता हे पत्रवडे मी कुस्करून घेतले आहेत. जर तांदूळ वाटताना अगदी बारीक वाटले तर हे पत्रवडे चिकट होतात. त्यामुळे वाटताना तांदूळ नेहमी भरड वाटा. बारीक रव्याप्रमाणे वाटू शकता. आता गॅसवर कढई ठेवली आहे. यामध्ये अर्धी वाटी तेल घालते. या पत्रवड्यांना फोडणी घालताना तेल जरा अधिकच लागते. 2 चमचे मोहरी घातली आहे. आता यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घालते. आता थोडासा कढीपत्ता आणि 1 सुकी मिरची घालूया. आता यामध्ये 1 चमचाभर जिरे घालते. आता फोडणी नीट परतून घेऊया. आता फोडणी तयार झाली आहे. यामध्ये हे कुस्करलेले पत्रवडे घालूया. यामध्ये थोडीशी आमचूर पावडर, मीठ आणि आवश्यक असेल तर तिखट आणि गूळ सुद्धा घालायचा आहे. तुम्ही थोडेसे खाऊन बघा. जे कमी वाटत असेल ते साहित्य तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे नीट मिक्स करून एक वाफ देऊया.
यामध्ये थोडासा गूळ सुद्धा घालत आहे. हे पत्रवडे चवीला खूप छान लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आता यावर एक झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे वाफ देऊया. दोन वाट्या ओलं खोबरं घेतलं आहे. आता झाकण काढते. आता हे मस्तपैकी तयार झालं आहे. यामध्ये ओलं खोबरं घालते. आता हे नीट मिसळून घेऊया. लहान आचेवरच आपण याला एक वाफ द्यायची आहे. जर मोठ्या गॅसवर तुम्ही केलं तर हे करपू शकते. आता हे पत्रवडे तयार झाले आहेत. हे तुळशीच्या काड्यासोबत सर्व केले आहेत. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी नक्की करून पहा. या पत्रवड्यांसोबत खोबरेल तेल सुद्धा छानच लागते. यामध्ये मी खोबरेल तेल घातलं आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.